हॅलो एव्हरीवन, आज आपण आपल्या आन्सर रायटिंगच्या सिरीजला कंटिन्यू ठेवताना 2022 मध्ये जो GS2 मध्ये जे प्रश्न विचारले गेले आहेत त्याला इथे सॉल्व्ह करतोय. आणि त्याच अनुषंगाने आपण जे मागच्या 2 ते 3 दिवसापासून 2022 मधले जे 10 मार्कचे प्रश्न विचारले गेले होते 150 शब्दातले, त्यातील हा तिसरा प्रश्न आज आपण इथे सॉल्व्ह करतोय. तर 2022 मध्ये हा प्रश्न विचारला गेला होता, राष्ट्रीय पिछड़ा वर्ग आयोग के संवैधानिक निकाय से संवैधानिक निकाय में रूपांतरण को ध्यान में रखते हुए इसकी भूमिका की विवेचना कीजिए. म्हणजेच यांचा अर्थ हे आहे, मराठीमध्ये जर सरळ भाषेत सांगतो म्हटलं की जो राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग आहे, ज्याला नॅशनल कमिशन फॉर बॅकवर्ड क्लास म्हणतात, NCBC शॉर्ट मध्ये, तर तो जो आयोग आहे त्याला सर्वांना माहित असेलच की 2018 साली जे सध्याचं जे केंद्र सरकार आहे, भारत सरकारने 2018 साली संविधानामध्ये 102वे संशोधन करून अनुच्छेद 338B ऍड केला आणि 338B मध्ये राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाला एक घटनात्मक दर्जा प्राप्त करून त्यांना काही अधिक शक्ती प्रदान केल्या गेल्या. तर यांनी हेच म्हटलंय की जो राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग आहे त्याला घटनात्मक दर्जा प्राप्त झाल्यानंतर त्यामध्ये कुठले कुठले बदल झाले, त्यामध्ये कुठल्या कुठल्या शक्ती आणखी देण्यात आल्या, त्याची आपल्याला इथे चर्चा करायची आहे, विवेचना करायची आहे. ओके, तर आपण इथे पहिले ते राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग आहे त्याचं एक त्याचं बॅकग्राऊंड काय आहे त्यासाठी आपण एक प्रस्तावना लिहिलेली आहे. बघा, 15 ऑगस्ट 1947 ला भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर समाजातील प्रत्येक वर्गाला तसेच प्रवर्गाला त्यांचे संविधानिक अधिकार पूर्णपणे मिळवून देणे हे तत्कालीन सरकारपुढे एक आव्हानच होते. बरोबर आहे, कारण भारताला स्वातंत्र्य मिळवून झाल्यानंतर लगेचच समाजातील प्रत्येक वर्गाला, प्रवर्गाला म्हणजे SC, ST, OBC, मायनॉरिटीज सर्वांना त्यांचे संविधानिक अधिकार जे संविधानाने दिलेले आहेत ते मिळवून देणे त्या काळी सरकारला एक आव्हानच होतं, एक खूप मोठं चॅलेंजेस होतं. बरोबर ना, म्हणून त्या अनुषंगाने जे संविधानामध्ये जे प्रिएम्बल आहे, जे प्रस्तावना आहे संविधानाची, ज्यामध्ये जस्टिस, लिबर्टी, इक्वॅलिटी अँड फ्रॅटर्निटी, बरोबर आहे, त्यामध्ये जे जस्टिस, लिबर्टी, इक्वॅलिटी, फ्रॅटर्निटी जे ऑब्जेक्टिव्ह आहे, जे उद्देश आहेत संविधानाचे, ज्यामध्ये न्याय आहे, तर न्याय जो आहे 3 प्रकारचा न्याय दिलेला आहे, सर्वांना माहितीच असेल, सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय. तर हा जे न्यायाची संकल्पना आहे प्रत्येक वर्गापर्यंत पोहोचवणे हे एकदम तत्कालीन सरकारसाठी संबंध होते. म्हणून हळूहळू प्रत्येक प्रवर्गाला न्याय देण्याचं काम ते प्रत्येक शासन त्यांच्या लेवलवर करत आलं. आणि त्याच अनुषंगाने समानतेच्या सिद्धांतावर आधारित मागासवर्गीयांकरिता आर्थिक, सामाजिक व राजकीय न्याय मिळावा म्हणून 1993 ला राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाची स्थापना केली गेली. ठीक आहे, हा इयर आपण इथे अंडरलाईन केलेला आहे 1993. या वर्षी नॅशनल कमिशन ऑफ बॅकवर्ड क्लास म्हणजे राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाची स्थापना केली गेली. पण कालांतराने याला नंतर 1993 नंतर डायरेक्ट 2018ला म्हणजे 2018ला डायरेक्ट याला संविधानामध्ये 102वे संशोधन करून या आयोगाला संविधानिक दर्जा देण्यात आला, म्हणजे याला घटनात्मक दर्जा देण्यात आला. आणि हे ज्यांनी प्रश्नामध्ये म्हटलंय की जो मागासवर्गीय आयोग होता तो एक पहिले नॉन कॉन्स्टिट्युशनल बॉडी होता, मग त्याला कॉन्स्टिट्युशनल बॉडी केल्यानंतर म्हणजे गैर घटनात्मक संस्था होती आणि त्याला घटनात्मक दर्जा दिल्यानंतर त्यामध्ये कुठले कुठले चेंजेस झालेले आहे, कुठला बदल झालेला आहे आणि त्या संस्थेला अजून कुठल्या शक्ती देण्यात आलेल्या आहे याचीच आपल्याला इथे भूमिका मांडायची आहे. तर हे आपण लिहिलेल्या प्रस्तावनेमध्ये आणि जे त्यांनी आता प्रश्नामध्ये मागितलेलं आहे ते आपण इथे उत्तरामध्ये लिहिलेलं आहे. बघा, या राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाला संविधानिक दर्जा मिळाल्यानंतर झालेले काही बदल. ठीक आहे, डेफिनेटली बदल म्हणू किंवा आपण इथे लाभ सुद्धा म्हणू शकलो असतो, कारण इथे प्रॉफिटच झालेले आहेत. ओके, तर झालेले काही बदल किंवा लाभ, जसा पहिला बदल किंवा म्हणून आपण एक लाभ म्हणू, घटनात्मक दर्जा मिळाल्यामुळे या आयोगाला पूर्वीच्या तुलनेत अधिक स्वायत्तता मिळालेली आहे. डेफिनेटली जेव्हा ही संस्था घटनात्मक नव्हती तेव्हा याला कमी स्वायत्तता होती, म्हणजे कमी इंडिपेंडन्स होता. आता याला अधिक इंडिपेंडन्स मिळाले आहे, म्हणजे ही स्वतःचे निर्णय स्वतः घेण्यात अधिक सक्षम बनलेली आहे ही संस्था. त्यानंतर दुसरा जो बदल झालेला आहे तो हा आहे मित्रांनो की या आयोगाला आता सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासलेल्या म्हणजे SCBC, याला इंग्लिश मध्ये आपण सोशल अँड एज्युकेशनल बॅकवर्ड क्लास म्हणतो. ठीक आहे, यांच्यासाठी तक्रारीची चौकशी करण्याचे व त्यांच्या कल्याणासाठी उपाययोजना करण्याची अधिकृत शक्ती मिळाली. अधिकृत म्हणजे ऑफिशियल पॉवर यांना देण्यात आलेली आहे. जो एक विशेष वर्ग आहे ज्याला SEBC म्हटले जाते, सामाजिक व शैक्षणिक वर्गातील जे व्यक्ती आहेत, जे लोक आहेत, त्यांना
त्यांच्या कल्याणासाठी उपाययोजना तयार करण्याची शक्ती या आयोगाला देण्यात आलेली आहे. ठीक आहे, हा दुसरा बदल आहे. त्यानंतर तिसरा बदल जो आहे मित्रांनो तो मुख्यतः हा झालेला आहे की या आयोगाला आता इतर मागास वर्ग यांची केंद्रीय यादी तयार करण्याची आणि यात आवश्यक बदल तयार करण्याचे अधिकार देण्यात आलेले आहे. म्हणजे इतर मागास वर्ग आहे बघा, तो SC/BC वेगळा आहे, हा OBC वेगळा आहे, हा अदर बॅकवर्ड क्लास आहे. ठीक आहे, याबद्दल तुम्हाला माहितच असेल, मंडल कमिशन 1989, त्यानंतर OBC प्रवर्गाला आरक्षण झालं, ही स्टोरी वेगळी आहे. पण या जो हा मागास वर्ग आहे, इतर मागास वर्ग यांची केंद्रीय यादी तयार करण्याचे अधिकार या आयोगाला देण्यात आलेले आहे जेव्हा यांना घटनात्मक दर्जा प्राप्त झाला तेव्हा. ठीक आहे, तरी सुद्धा OBC मध्ये खूप सारे अजूनही आर्थिक व सामाजिक न्याय देण्यास हा आयोग अजूनही सक्षम नाही आहे. हा आयोग विशेष करून SC/BC आयोगाला SC/BC प्रवर्गाला जो आहे, म्हणजे जे आता मी तुम्हाला सांगितलं सामाजिक व शैक्षणिक मागास वर्ग, त्यावर जास्त आपण म्हणू की एक OBCच्या कंपॅरिझन मध्ये जास्त फोकस या आयोगाचं दिसून पडलेला आहे, जेव्हापासून याला घटनात्मक दर्जा देण्यात आलेला आहे. ओके, त्यानंतर या आयोगाला घटनात्मक दर्जा मिळाल्यामुळे सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास म्हणजे SC/BC समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी एक मजबूत व्यासपीठ तयार झालेलं आहे. डेफिनेटली एक प्लॅटफॉर्म तयार झालेला आहे. या SC/BC प्रवर्गातील जे विशेष लोक आहेत त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आर्थिक न्याय असो, सामाजिक न्याय असो, राजकीय न्याय असो, त्यांच्यावर कुठलीही समजा अशी त्यांच्या घटनात्मक अधिकारांचे जर कुठे त्यांचे घटनात्मक अधिकार जर बाधित होत असतील तर डेफिनेटली त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी एक उच्चस्तरीय ही एक घटनात्मक संस्था आता कार्यरत आहेच. त्यानंतर पाचवा जो बदल झालेला आहे तो आहे मित्रांनो की SC/BC समुदायातील लोकांना त्यांच्या हक्कांचे उल्लंघन झाल्यास या आयोगाकडे दाद मागता येते, ज्यामुळे त्यांना जलद न्याय मिळण्यास मदत होते. तेच मी जे तुम्हाला अगोदर 5व्या पॉईंट मध्ये सांगितलेलं आहे तेच आता इथे आहे. ठीक आहे, यामध्ये सुद्धा मी हे सांगितलं की यांच्या हक्कांचे उल्लंघन झाल्यास त्यांना दाद मागता येते, त्यांना न्याय मागता येते, त्यामुळे या आयोगाच्या मदतीने जलद त्यांना न्याय मिळण्यास मदत होते. ठीक आहे, तर हा झाला मित्रांनो एक उत्तर, आणि याचा लास्ट आपण एक निष्कर्ष काढलेला आहे. निष्कर्ष हा मी माझ्या इंडिव्हिज्युअल लेवलवर काढण्याचा प्रयत्न केला. जसे मी तुम्हाला इथे 5व्या पॉईंट मध्ये तिसऱ्या पॉईंट मध्ये सांगितले, इतर मागास वर्गाच्या अजूनही आर्थिक व सामाजिक न्याय OBC मध्ये असणारे लोक यांना या आयोगाला घटनात्मक दर्जा मिळाला असला तरी अजूनही या OBC प्रवर्गातील लोकांना बरोबर न्याय मिळालेला नाही, आणि तेच मी इथे मांडलेलं आहे. बघा, या आयोगाला घटनात्मक दर्जा मिळाल्यानंतर नक्कीच याचे सकारात्मक प्रभाव दिसून पडले डेफिनेटली, पण तरीही इतर मागास वर्ग म्हणजे जे OBC आहे यांना संपूर्ण सामाजिक व आर्थिक न्याय मिळवून देण्यासाठी हा आयोग पुरेसा शक्तिशाली नाही. त्यामुळे या आयोगामध्ये आणखी सुधारणांची आवश्यकता आहे. ठीक आहे, म्हणजे डेफिनेटली जर प्रश्नामध्ये यांनी म्हटलं असतं की आयोगामध्ये आणखी कुठल्या सुधारणांची आवश्यकता आहे तर आपण ते लिहिलं असतं, पण आपण याला निष्कर्षामध्ये एड का बरं केलंय, कारण निष्कर्ष असा लिहावा लागतो जो निष्कर्षामध्ये आपल्याला पूर्णपणे जे आहे त्यांनी आपल्याला म्हटलेले की विवेचना करा, म्हणजे आपल्याला पूर्ण आपली तर्कशक्ती लावून आपल्याला इथे पूर्णपणे आपण म्हणू की बुद्धिमत्तेचा वापर करून इथे निष्कर्ष तयार करावा लागणार आहे. म्हणूनच मी या प्रकारे निष्कर्ष तयार केला आहे की जरी या आयोगाला घटनात्मक दर्जा मिळाला, डेफिनेटली हे सकारात्मकच पाऊल होतं, सकारात्मक प्रभाव जरी पडला असला तरी आजही खूप साऱ्या ठिकाणी OBC जे प्रवर्गातील लोक आहेत त्यांना आर्थिक व सामाजिक न्याय मिळवून देण्यास हा आयोग इतका शक्तिशाली नाही, म्हणून या आयोगामध्ये सुधारणांची आवश्यकता आहे. ठीक आहे, तर हे झालं मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर. जो प्रश्न होता की जो राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग आहे जो पहिले नॉन कॉन्स्टिट्युशनल बॉडी होता, मग त्याला कॉन्स्टिट्युशनल स्टेटस देण्यात आलं 2018 ला, तर याबद्दल आपल्याला त्यांनी आपली भूमिका विचारली होती. ठीक आहे, तर नक्कीच या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कळलेलं असेलच. जर आवडलं असेल तर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, मित्रांपर्यंत शेअर करा. हे व्हिडिओ आपण विशेष करून MPSC राज्यसेवा डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न 2025 साठी इथे घेऊन आलेला आहे, जेणेकरून ज्या विद्यार्थ्यांना आन्सर रायटिंग मध्ये प्रॉब्लेम येतोय, ज्यांची सुरुवात शून्यापासून आहे, त्यांना याची नक्कीच मदत होईल. तर भेटूया एका नवीन प्रश्नासह उद्याच. तोपर्यंत जय हिंद.